पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मोदी पहिल्यांदाच मुंबईमध्ये। विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीच्या 9 उमेदवारांचा विजय। यामध्ये भाजपचे 5, शिंदे गटाचे 2 आणि अजित पवार गटाच्या 2 उमेदवारांचा समावेश। महाविकास आघाडीच्या 3 उमेदवारांपैकी 2 उमेदवारांचा विजय। ठाकरे गटाचे मिलिंद नार्वेकर आणि काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांचा विजय, तर शेकापच्या जयंत पाटील यांचा पराभव। भाजप नेत्या पंकजा मुंडेंचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय। मुंडे विजयी झाल्यानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये शिंदे गटाच्या उमेदवार भावना गवळींचा विजय। लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर भावना गवळी नाराज असल्याच्या होत्या चर्चा। रामटेक लोकसभेचे माजी खासदार कृपाल तुमाने यांचा विधान परिषदेवरती विजय। विधान भवनामधील शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये शिवसेना नेत्यांकडून तुमानेंचं अभिनंदन। विधान परिषद निवडणुकीमध्ये अजित पवार गटाचे उमेदवार राजेश विटेकर यांचा विजय। परभणीमध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारल्यानंतर विटेकर यांना विधान परिषदेमध्ये संधी। भाजपच्या परिणय फुके यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय। फुकेंकडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आभार। राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे आमदार फुटतील, फुकेंचा दावा। नागपूरमधील परिणय फुके यांच्या घराच्या समोर कार्यकर्त्यांचा जल्लोष। विधान परिषदेमधील विजयानंतर आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार योगेश टिळेकर यांचा विजय। योगेश टिळेकर यांना पहिल्यांदा विधान परिषदेवरती संधी। योगेश टिळेकर यांच्या विधान परिषदेतील विजयानंतर त्यांचा मुलगा आणि मातोश्रींना अश्रू अनावर। टिळेकरांनी आजवर केलेल्या कामाची ही पावती असल्याची टिळेकरांच्या मातोश्रींची प्रतिक्रिया। विधान परिषद निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे विजयी झाल्यानंतर प्रीतम मुंडे भावूक। पंकजा मुंडेंच्या सर्व समर्थकांसाठी हा आनंदाचा क्षण, प्रीतम मुंडे यांचं वक्तव्य। पंकजा मुंडेंच्या विजयानंतर परळीमधील त्यांच्या यशस्वी निवासस्थानाच्या बाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष। फटाके फोडून पेढे वाटत मुंडे समर्थकांकडून आनंद साजरा। विधान परिषद निवडणुकीमध्ये सदाभाऊ खोत विजयी। सांगलीच्या वाळवा तालुक्यातील भाटवडेमध्ये कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा। शिंदे गटाच्या भावना गवळींचा विजय। वाशिम शहरामध्ये शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून पाटली चौकामध्ये फटाके वाजवत जल्लोष साजरा। कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी। शिंदे गटाच्या भावना गवळी यांचा विधान परिषद निवडणुकीमध्ये विजय झाल्यानंतर कार्यकर्त्यांचा जल्लोष। रिसोडच्या लोणी फाटा चौकामध्ये पेढे वाटून फटाके फोडत जल्लोष केला साजरा। ठाकरे गटाकडून विधान परिषद निवडणुकीमध्ये मिलिंद नार्वेकर यांचा विजय। विधान भवनाच्या बाहेर शिवसैनिकांचा जल्लोष। नार्वेकरांच्या विजयी घोषणा। काँग्रेस कार्यालयामध्ये उद्धव ठाकरेंनी घेतली रमेश चेन्नीथला यांची भेट। यावेळी ठाकरेंनी मानले काँग्रेस आमदारांचे आभार। आमची मतं 42 होती, पण आम्हाला 47 मिळाली। ज्यांनी अधिकची मतं दिली त्यांचे आभार। विजयानंतर अजित पवार यांची प्रतिक्रिया। काही गद्दार बदमाश लोक आमच्यात होते, त्या बदमाश लोकांवरती काँग्रेस पक्ष कारवाई करणार। नाना पटोले यांची प्रतिक्रिया। ज्यांनी महाविकास आघाडीला मतं दिली नाही अशा काँग्रेस आमदारांची नावे आम्ही हायकमांडला पाठवलेली आहेत। या आमदारांवरती लवकरच कारवाई केली जाईल। पृथ्वीराज चव्हाण यांची प्रतिक्रिया। विधान परिषदेच्या विजयानं हुरळून जाऊ नका। 2 महिन्यांमध्ये विधानसभेला जनता त्यांचा बुरखा फाडेल। माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची प्रतिक्रिया। आपण पुन्हा एकत्र यायला पाहिजे। चंद्रकांत पाटलांशी भेटीच्या दरम्यान संजय राऊतांचं वक्तव्य। त्यावरती हे तुमचं वाक्य असेल तर मीही लाईन घेणार, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। तेव्हा राऊतांनी नेहमी लाईनच देतो असं म्हणताच उपस्थितांमध्ये पिकला हशा। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली शरद पवारांची भेट। सिल्वर ओक या पवारांच्या निवासस्थानी ममतांनी घेतली भेट। पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट। लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी मुंबईमध्ये अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्यामध्ये झाल्या होत्या सहभागी।
संभाजीराजे छत्रपती 14 जुलै रोजी विशाळगडावरती जाण्यावरती ठाम. विशाळगडावरती न जाण्यासाठी प्रशासन संभाजीराजेंना आवाहन करणार. विशाळगडावरील अनधिकृत मशीद बांधकामाच्या विरोधात शिवप्रेमींचं आझाद मैदानावरती धरणं आंदोलन. मंत्री मंगल प्रभात लोढा यांची आंदोलनस्थळी भेट देऊन विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याचे दिले आश्वासन. आरक्षणाच्या लढ्यासाठी जरांगेंची आज छत्रपती संभाजीनगरमध्ये रॅली. सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकारने घेतलेली वेळ आज संपली. मुख्यमंत्र्यांनी सगळे सोयरे अध्यादेश काढला तर मुंबईमध्ये जाम करू. ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा. प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर दोषी आढळून आल्यास त्यांना आयएएस पदावरती रुजू होऊ दिलं जाणार नाही. तसंच त्यांच्यावरती फौजदारी कारवाई होणार. केंद्र सरकारच्या वरिष्ठ सूत्रांची माहिती. वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याकडून आरोपीला सोडण्यासाठी पोलीस उपायुक्तांवरती दबाव. नवी मुंबई पोलीस उपायुक्त विवेक पानसरेंकडून गृह मंत्रालयाकडे पत्र. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवं टर्मिनल कार्यान्वित होण्यासाठी सज्ज. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी टर्मिनलची पाहणी करत सज्जतेचा घेतला आढावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील फोंडा घाटातील अवजड वाहनांची वाहतूक आज सुरू होणार. आजपासून वाहतूक सुरू करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामधील नौपाडा कोपरीमध्ये काही भागांमध्ये पाणी पुरवठा बंद. सोमवारी सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद असणार. संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा आज अकलूजमध्ये मुक्कामी. माळीनगरमध्ये पहिलं उभं रिंगण पार पडणार. सोलापूरमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण संपन्न. या रिंगणाची ड्रोन दृश्य खास एबीपी माझाच्या प्रेक्षकांसाठी. रायगडमध्येही जोरदार पावसाची हजेरी. आजपासून पुढचे 4 दिवस रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. 2 दिवसांच्या विश्रांतीनंतर रत्नागिरीमध्ये पुन्हा एकदा पाऊस. सकाळपासून बहुतांश भागामध्ये पाऊस. 16 जुलैपर्यंत जिल्ह्याला हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट. पुढचे 5 दिवस भंडारा जिल्ह्याला हवामान विभागाचा येलो अलर्ट. गेल्या 2 दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये संततधार पाऊस. पावसामुळे काही भागात विद्युत पुरवठा खंडित. पालघर जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाची हजेरी. बोईसर, डहाणू आणि चारोटी परिसरामध्ये मुसळधार पाऊस. गोंदिया जिल्ह्यामध्ये दुसऱ्या दिवशीही पावसाची जोरदार हजेरी. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा. शेती कामांनाही वेग येणार. रायगडच्या पायी मार्गावरती वाळसुरे खिंडीच्या जवळ कोसळली दरड. 4 दिवसांपूर्वी रायगड किल्ला पर्यटनासाठी बंद करण्यात आल्यानं कोणतीही जीवितहानी नाही. खड्ड्यांमुळे दुचाकी घसरून झालेल्या अपघातामध्ये महिलेचा मृत्यू. वसई विरार पश्चिमेमधील जकात नाकामधली घटना. इंस्टाग्रामवरती केलेल्या आक्षेपार्ह पोस्टवरून शाळेकडून 11वी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवरती कारवाई झालेल्या विद्यार्थ्यानं केली आत्महत्या. कुटुंबियांच्या तक्रारीनंतर शाळेचा संचालक अटकेत. पुण्यामधल्या सारसबागेमध्ये नमाज पठण करणाऱ्या 5 ते 6 तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल. 5 मे 2022 रोजीची घटना. तब्बल 2 वर्षांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. भंडाऱ्यामध्ये कारधा पोलिसांकडून मोठी कारवाई. 18 किलो गांजासह 21 लाखांचा मुद्देमाल जप्त. कोंबड्यांचं खाद्य वाहून नेणाऱ्या ट्रकमध्ये केली जात होती गांजाची तस्करी. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती गांजा विक्री करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून अटक. टोळीकडून 48 किलो गांजा पोलिसांनी केला जप्त. सावंतवाडीच्या मोती तलावामध्ये पुन्हा एकदा मगरीचं दर्शन. मोती तलाव शहराच्या मध्यभागी असल्यानं परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. गायी पकडून नेणाऱ्यास 11 लाखांचं बक्षीस. बारामतीच्या मोडवे गावातील नागरिकांचा निर्णय. मोकाट गायींमुळे गावकरी त्रस्त. एबीपी माझाची निर्मिती असलेल्या मनसुद्ध तुझं या मालिकेचा दुसरा भाग उद्यापासून सुरू होणार. चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित या मालिकेमध्ये अभिनेता सुबोध भावे, दिलीप प्रभावळकर, अरुण नलावडे, मुक्ता बर्वे यासह अनेक कलाकार दिसणार. पुण्यामध्ये विप्रो कंपनीकडून सर्व ठिकाणी उपयुक्त ठरतील अशा वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनं विकसित. त्यांचा एकाच ठिकाणी अनुभव घेण्यासाठीचं प्रशस्त दालन पुण्यामध्ये साकारलं.
ज्यामध्ये लाईट्स आणि बसण्यासाठीच्या खुर्च्या तसंच अंतर्गत हवेची गुणवत्ता राखण्यासाठीचे उपाय आदींचाही समावेश. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा थाटामध्ये संपन्न. देश विदेशातील विशेष पाहुणे बनले लग्नाचे साक्षी. अनंत आणि राधिकाच्या लग्नानंतर आज आणि उद्या रिसेप्शन. आजच्या समारंभाला शुभ आशीर्वाद तर उद्याच्या समारंभाला मंगल उत्सव असं नाव. अनंत आणि राधिकाच्या लग्नाला उद्योगपती गौतम अदानींची हजेरी. पूर्ण कुटुंबासोबत गौतम अदानी लग्नामध्ये सहभागी. महाराष्ट्रामधील प्रमुख नेत्यांची अंबानींच्या शाही विवाह सोहळ्याला हजेरी. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सुनेत्रा पवार, ठाकरे कुटुंबीय, सुप्रिया सुळे यांच्यासह इतरही नेते या लग्नाला उपस्थित. जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानींचा लग्न सोहळा पार. ममता बॅनर्जी, स्मृती इराणी, अखिलेश यादव, लालू प्रसाद यादव यांच्यासह अनेक क्षेत्रांमधील दिग्गजांची उपस्थिती. अंबानींच्या शाही सोहळ्याला परदेशी पाहुण्यांची विशेष उपस्थिती. यूकेचे माजी पंतप्रधान बोरिस जॉन्सन, सॅमसंग कंपनीचे मालक ली बियांग चूल, त्यासोबतच किम कर्दिशियान यांचाही लग्नामध्ये सहभाग. अनंत अंबानींच्या लग्नाला दिग्गजांची उपस्थिती. अभिनेते रजनीकांत, AR रहमान, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पंड्या यांचाही विवाह सोहळ्यामध्ये हजर. लग्न सोहळ्याला शाहरुख खाननं सहकुटुंब लावली उपस्थिती. तर अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफही या लग्न सोहळ्याला उपस्थित. जम्मू काश्मीरच्या उधमपूरमध्ये पावसामुळे रस्त्यांची दुर्दशा. रस्ते खराब झाल्यामुळे रहिवाशांना समस्या. जम्मू काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यामध्ये भूकंपाचा धक्का. 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद. विम्बल्डन स्पर्धेच्या उपांत्य सामना पाहण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माची उपस्थिती. यावेळी रोहित शर्माचा फॉर्मल लुक चर्चेत. इंग्लंड संघानं जेम्स अँडरसन खेळत असलेला अखेरचा कसोटी सामना जिंकला. पदार्पणवीर गस ॲटकिन्सच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावरती वेस्ट इंडिजचा एक डाव 113 धावांनी केला पराभव. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मनसुद्धा